हो. बोला. आम्ही खूप दिवसापासून काम करतोय याच्यामध्ये ना डायरेक्टली आम्हाला ऑनस्पॉट निघून टाकलं ड्युटीवरून सिनी. केव्हा? 1 तारखेपासून डायरेक्ट सांगवलं आम्हाला तुम्ही कामावर येऊ नका म्हणून. आम्हाला कुठली नोटीस न देता आम्हाला कामावर बेघर करून टाकलं. कोणत्या विभागात होते तुम्ही? मी शिक्षण विभागात होते. शिक्षण. हो. किती वर्षापासून काम करता? आम्हाला 5-6 वर्ष होऊन गेले त्यांना कामाला. पहिला कारण काहीच नव्हतं, बिगर कारण आम्हाला काढून टाकलं. कोणती एजन्सी मार्फत करते? महाराणा एजन्सी वाल्यांनी काही बिना सांगितलं त्यांना नाही काढलं आम्हाला. आयुक्त साहेबांना काढलं. महाराज त्यांचा आमचा काही संबंधच नाही आम्हाला. त्यांना काढलंच नाही ना. आम्ही त्यांना कसं पण आम्ही कर्मचारी 64. सर्वांना 2 तारखेला काढलं. सगळ्यांनाच काढलं. काय मागणी? आम्हाला ड्युटीला घ्यायला पाहिजे. आमच्या मागं कोण आहे? आम्हाला नवरा नाही, काय नाही. आम्ही कोणा घर भाड्याचं आहे. आम्ही काय काय करणार? आम्ही या ड्युटीचे भविष्य कामं करत होतो ना. आम्ही कुठलंही कामं सांगत आम्ही कामं करीत राहत होतो ना. आमचं कामाची बी तक्रार नाही आहे. काही तक्रार नसताना आम्हाला ऑनस्पॉटला ऑनलाईन करून टाकलं जाईल ना. काय शिपाई म्हणून होते का? शिपाई म्हणून होतो. चौकीदार कर्मचारी. शिक्षण विभागात आम्ही शिपाई म्हणून काम करतो. मुकुंदवाडीच्या शाळेवर आम्ही 3 शिपाई होतो, कॉन्ट्रॅक्ट बेसवाले. आम्हाला आमच्याकडनं काम करून घेतलं. कोरोना काळामध्ये पण फुल ड्युट्या करून घेतल्या. आता बरेच जण इथं 10-10, 9-9 वर्ष काम करणारे. यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केलेलं आहे. आणि आम्हाला कामावरनं दिवसा ड्युटी करून घेतली. घरी आल्याच्या नंतर आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही उद्यापासून येऊ नका. तुमच्या जवळच्या चाव्या ते जमा करून घ्या आणि उद्यापासून कामावर यायचं नाही. आम्हाला अगोदर काही कल्पना नाही, नोटीस नाही, काहीच नाही. आता काय म्हणणं आहे तुमचं? काय आम्हाला कामावर घ्यायचं आहे, बाकी काहीच नाही म्हणणं आमचं. आणि आमची पेमेंट पण वेळेवर झालेली नाही. PF पण आमचा वेळेवर भरलेला नाही आहे. त्याची पूर्ण तपासणी करून आमचं ते पूर्ण पैशाची भरपाई करून द्यावं त्यांनी, पगारी आणि PF. महानगरपालिकेमध्ये आम्हाला 8-8, 9-9, 10-10 वर्ष झाले. भरपूर जण याच्यामध्ये आम्ही शिक्षण विभागामधले 64 जण आहेत पूर्ण. आणि याच्यामध्ये सांगायचं म्हणजे असा विषय आहे की आम्हाला 7 वर्ष यांनी 8,000 पेमेंट देऊन सनी आम्हाला आमच्याकडनं काम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आयुक्ताचं काही विचारपूस वगैरे काहीच नाही आम्हाला. आमचा PF न भरण्यात आलेला आहे, ESI वगैरे काही भरण्यात नाही आलेला आहे. आम्ही आमचं भाड्याचं घर आहे. आम्ही जाण्या येण्यामध्ये आमचा जवळजवळ अर्धा पेमेंट त्याच्यामध्ये जाण्या येण्यामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही ड्युटी करायचो. आणि अक्षरशः आम्हाला म्हणजे एकदम कामं एवढे असतानासुद्धा कमिशनर साहेबांनी 2 तारखेला आता एकदम न नोटीस देता, न काही सांगता, किंवा मग आमचा जो ठेकेदार आहे न त्यांच्या थ्रू काही कळवण्यात नाही आलेलं आहे. आणि एकदम आम्हाला कमी करण्यात आलेलं आहे. आमचं म्हणायची एकच इच्छा आहे की आम्हाला कामावरती परत रुजू करून घेण्यात यावे. कारण की आमचे जे हाल आहेत हे फक्त आम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये कोणता अधिकारी आम्हाला येऊन विचारत नाही आहे. कोणी काहीच विचारपूस करत नाही आहे. त्यांच्याकडे आम्ही मागणी करण्यासाठी गेलेलो असता ते म्हणता तुमचा आमचा काही संबंध नाही, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे, तुम्ही आमच्यापर्यंत येऊ शकत नाही. मग आम्ही तुम्हाला नाही विचारायचं तर आम्ही कोणाला विचारायचं? बस आमची हीच मागणी आहे की आम्ही आज कालपासून उपोषणाला बसलेलो आहे. कालपासून आमच्याकडे कोणी आलेलं नाही अधिकारी. आमचं एकच म्हणणं आहे की याच्यामध्ये अधिकारी लोकांनी दखल घेण्यात यावी आणि आम्हाला परत कामावरती रुजू करण्यात यावे. निवेदन आम्हाला हे असं दिलं त्यांनी की आदल्या दिवशी सांगण्यात आलं आहे की जेवढे 64 कर्मचारी शिक्षण विभागामध्ये यांना तुम्ही तोंडी सांगा की उद्यापासून कामाला येऊ नका. ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला लेखी द्या तुम्ही, आम्ही तोंडी असं जाणार नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लेखी दिलं आणि त्याच्यामधून 64 जणांचं नावसुद्धा यादी तयार करून आम्हाला काढून टाकण्यात आलं.